झाला बाई अक्षय शेवटी. अक्षय आरती ठेवती आरती तिकडे. आई ती कुठचीच गोष्ट घेत नाहीत घाडगे, अगदी आरतीचे आशीर्वाद सुद्धा. जे आरती करायला हजर होते त्यांनीच आरती घ्यावी. वसुधा झाली ना आरती? हो 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 हो. पानं घ्या, जेवणाची तयारी करा. मृदुला, तुला वेगळं सांगायला हवंय का? का असं वागतोस तू बाळा? या घराचे नियम शिस्त सगळं विसरलायस का तू? तुला माहितीये ना अण्णांना नाही आवडत हे सगळं. त्रास होतो अरे त्यांना. तुझ्या या वागण्याचा सगळ्यांनाच त्रास होतो, प्रत्येकालाच. आणि मृदुलाला किती त्रास होत असेल या गोष्टीचा. तुझ्यामुळे तिला बोलणी खावी लागतात. निदान तिला होणाऱ्या त्रासाचा तरी विचार कर. नको वागूस बाळास. मला माहितीये तू कुठे गेला होतास, कशा करता गेला होतास. मी नाही विचारणार तुला. मला माहितीये बाळा, अमृताला सोडून द्यायला इतका वेळ नाही ना रे लागत. हे बघा, मी जे काही करतोय ना ते तुझ्या हिताचंच करतोय, तुझ्या भल्यासाठीच करतोय. मला माहितीये तुला आता माझा राग येत असेल, पण विश्वास ठेव, तुझ्या भल्यासाठीच करतोय. आणि आम्ही दोघं फक्त निर्णय घेत नाही तर अंमलातही आणतो. नको असं वागूस बाळा. आणि ह्या सगळ्यावर आपण सकाळी बोललो होतो, तरी तू पुन्हा तीच चूक करतोयस. शांत डोक्याने सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर. पुढे जाऊन तुलाही पटेल. झालं गेलं विसरून जा. हातपाय धु, देवबाप्पाचं दर्शन घे आणि फ्रेश होऊन ये. माझ्या बाळाला सुबुद्धी दे. केव्हाची गेलीये अमृता, अजून पत्ता नाहीये या पोरीचा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हो हो दादा, अरे प्रसाद हे काय ठेवलंय, घे प्रसाद घे. अरे प्रसाद घे. तू पण घे, तू पण घे, तू पण घे. अरे अरे भरवते मी तुला चांगली. काय ग अमृता? अगं किती वेळ,
देशपांड्यांकडेच होतात ना? इतका वेळ लागतो का दर्शन घ्यायला? हिच्यामुळे. माझ्यामुळे काय? काही इतकं बोर करत होती ना आत्या, तरी मी तिचा पदर खेचून चल चल म्हणत होते, पण नाही. तिला घाडग्यांच्या श्रीमंतीचं कौतुक सगळ्यांना सांगत बसायचं होतं. अगं म्हणजे काय करणारच ना? अगं आपल्या अमूला एवढं मोठं श्रीमंत घराणं मिळालंय, मग कौतुक नको का करायला? अगो पैसा अडका दागिने नुसतं ओसंडून वाहतंय. मग कॉलर टाईट करून सांगायला नको काय? अगं आई, आत्या, तुला जर कॉलर टाईट करायची आहे ना तर ती माझ्या कर्तृत्वाने असू दे. घाडग्यांच्या श्रीमंतीवर काय मिरवायचंय? मग काय झालं त्यात? अरे मिरवायलाच पाहिजे. तू एक दिवस मालकीण होणार आहेस त्या सगळ्या वैभवाची. काका आता प्लीज तुम्ही सुरू करू नका. दुपारपासून काही कमी आहे का? ती भरजरी साडी, दागिने आणि पंचपक्वान्नाचं जेवण. बाबा लिमिट क्रॉस झाली हो आज. बस चल, तांदूळ निवडून दे, खिचडी टाकूयात. स्वयंपाकातलं शिक काहीतरी, नाहीतर त्या माई साहेब माझा उद्धार करतील. आई नाही ना प्लीज. स्वयंपाक शिकायचा माझा मूड नाहीये. वरण भात खायचा तर अजिबात नाही. आपण एक काम करूया का? आपण चायनीज खायला जाऊया? हो चालेल चालेल, चायनीज चालेल. चायनीज नको बाई, कुठलं पाणी आणि काय काय घातलेलं असतं, नकोच. अरे काय मधुरा, आत्या ती आत्ता इथे म्हणते आणि तिकडे जाऊन प्रॉपर खाते. काय ग, मी कधी खाल्लं? तू एक काम कर, निघायची तयारी कर. आपण सगळे गेलो ना की आपोआप आपल्या मागे मागे येईल. अहो तुम्ही पण. बर बर बर, चला चला चला. आज आपल्या अमूची इच्छा आहे ना चायनीज खायची, पुरी करून टाकूया. आणि काय आहे की एकदा ती घाडग्यांच्या घरी गेली की तिला ही असली खादाडी करत फिरता येणार नाही ना. काका घाडगे पुराण बंद करा ना प्लीज. अगे चायनीज पुराण चाललंय. कसलं जोक मारतो रे घालडे. नाही पण मला चायनीज खायचंय. शेजवान चटणीत सगळं खायचंय. चटणीचं अपसव्य कोणी वाटलं? घरात सणासुदीचे दिवस सुरू आहेत, सुटकाचे नव्हे. वाटलीच कशी ही चटणी उजवीकडे? सॉरी अण्णा, माझ्याकडनं चूक झाली. सुधा, तुला माहिती ना भाग्यश्रीला काही जमत नाही. कशाला तिला पुढे पुढे करतेस तू? अहो काय चाललंय तुमच्या राज्यात? अशा छोट्या छोट्या चुका व्हायला लागल्या ना तर मोठ्या गोष्टींचा डोलारा हलायला वेळ नाही लागणार. तुम्ही आधी शांत व्हा बघू. मृदूला तुमचं पान तयार करून देते ना आता. सांगेन मी तिला. नाही तिच्या आता लक्षात राहत. तुम्ही आता प्रसन्न मनाने जेवा बघू सगळेजण. अन्नावर राग काढू नका. चला सुरुवात करा. आता यापुढे जरा लक्ष ठेव आणि सांगू ते ऐकत जा जरा. सॉरी. घरातले कुठलेच नियम लक्षातच राहत नाहीयेत तुझ्या. अक्कल कुठे घाण ठेवली परमेश्वरच ठाऊ. आरतीला आला नाहीस, जेवायला वेळेवर हजर नाहीयेस. आता आलायस तो भर पंक्ती तसा केस पुसत. चांगलं नाव काढतोयस घाडग्यांचं. बसा आता जेवायला. तुमचे हक्क थांबले, सुरू करा. चल बस आता जेवायला. भूक नाही मला. अरे जेवणावर राग काढू नये, थोडंसं खाऊन घे. काही नागदुऱ्या काढायची आवश्यकता नाहीये. त्याला नसेल जेवायचं नको जेवून दे. अरे बोल ना, काटामध्ये येतच नाही. अरे आत्या हे बघ, हा असा फोक घे आणि हे नूडल्स त्याला असे राऊंड राऊंड गुंडाळ.
नाही नाही बाई, मला नाही असं नाजूकपणाने खाता येणार. असा मोठा घास घेऊन असा मगच समाधान वाटतं. या दादा, आहेत का तुझ्या पानात? काय आहे? मंचुरियन आहे, मंचुरियन. आता दिलाच तुम्ही तुला बरं घे. कोण मस्त. अगं मधुरा, तू ते किती वेळ ते हाट आणि सार पीत बसलेस. आणकडं त्याला सार नाही, सूप म्हणतात. तू पाहिजे तुला ते सगळं अख्खं ओतून घे त्याच्यात. अरे तू काय मागवलंय तरी काय निरंजन? अजून आलं नाही ते. अगं सांगितलंय येतंय माझं. तोपर्यंत तू हे का? अगं नको, अगं येईल ना माझं. थांबा, मी बघून येते तुमची ऑर्डर. अगं येईल, ऐक ना. बघू, मला बघू. घे ना, घे घे घे. हा, कसं लागतंय? आलं नसतं. बरं, बघू तुझं काय. तू शेजवान चटणी घातली वाटतं. हे तुझं अरे राहू अरे दे. हो रे. तुमचं चालू द्या, मी बघतो. अरे अरे तुमचं चालू द्या. बर ठीक आहे, तुला शेजवान चटणी. तुम्हाला सूप हवंय? हा. हे बाळा, कधीपासून तुला विचारून म्हणतोय काय तिकडे तुला साडी काय दिसवली, शाही हार काय घातलाय, सगळं काय? ऍक्च्युली सगळं माईंच्या सांगण्यावरून झालेलं. पण त्याने अहो बाबा, त्याने काही प्रॉब्लेम होणार नाहीये. बट मी अक्षय आणि कियाराचं प्रेम बघितलंय. खूप परफेक्ट आहेत ते एकमेकांसाठी. मी तर प्रे करते की त्यांचं लग्न लवकरात लवकर व्हावं. आणि मला खात्री आहे की अक्षय कियारा बरोबरच लग्न करणार आहे. तुझ्या मनासारखं. जेवण झाली की शतपावली करा रे. आज आडवं तिडवं जेवण झालंय, पोट नकोत बिघडायला. उद्याही गोडाचं जेवण आहे आणि परवापासून तर घरात कार्य आहे, तेव्हा तब्येती ठणठणीत हव्यात सगळ्यांच्या. काय दिनकर? हो. आणि अक्षय, आता जरा अनंतासारखं जबाबदारीने वागायला शिक रे. गृहस्थाश्रमी व्हायचंय आता तुला. थिल्लरपणा पुरे झाला. अहो, वागेल तो नीट, वागेल. पाण्यात पडलं ना की माणूस आपोआप पोहायला शिकतो. हो, तसंच लग्न झालं ना. त्याला सावध राहण्याचा इशारा देणं हे कर्तव्य आहे माझं. लग्नापूर्वी जबाबदारीसाठी सावध राहण्याचा इशारा द्यावा लागतो नवरदेवाला. आणि म्हणूनच लग्नापूर्वी शुभमंगल सावधान म्हणतात. आणि अक्षय, आजच्या दिवसापर्यंत ज्या बेजबाबदारपणे तू वागत होतास, तो बेजबाबदारपणा आता विसर्जनाबरोबर समुद्रात सोडून ये. सगळं विसरून जा. उद्या गणेश विसर्जन झालं की परवा हळद आहे तुझी. नैवेद्य दाखव. झालं ना ग सगळं बरोबर? आता ही शिदोरी दे पप्पाच. यथाशक्ती सगळं केलं रे बाबा. काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ कर आम्हाला. आणि पुढच्या वर्षी लवकर ये. आम्ही सगळे तुझ्या आतुरतेने वाट पाहतोय. माझ्या लेकरांना सुबुद्धी दे. चला. कापराची डबी घेतलीस? ऐक, कापराची डबी घे. हा काय काय धांगड धिंगाड चाललाय हा. नाही, आज ना यांना धडाच शिकवतो मी. अण्णा
अहो काय चाललंय तुमचं? नाही अरे पण काय ह्याला काय पद्धत अहो, म्हणायची पण का? आपल्याला उशीर होतो इकडे. हे बघा तुम्ही मध्ये येऊ नका. मला माझी टेलिफोन डायरी द्या. आता जाऊ दे, आपल्याला उशीर होतोय. फोन दे. शर्मिष्ठा माझी टेलिफोन डायरी आण. तुम्ही तरी सांगा. नाही आज काहीतरी मी बघतोच आता. अहो तुम्ही काय करताय? उशीर होतोय आपल्याला इथे. अगं आणखी लवकर जरा. हळू. आधी एकदा तो आवाज ना, तुझा आवाज. हॅलो हॅलो. हो अण्णासाहेब घाडगे बोलतोय. हो धन्यवाद आवाज ओळखल्याबद्दल. हा नको असलेला आवाज आहे ना, त्याच्याबद्दल कंप्लेंट करायची आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला फोन केला. हा ऐकू येतोय ना तुम्हाला आवाज? हा बघा आमच्या इथे खालती रस्त्यावर हे ढोल ताशे हा डीजे काय दणदणाट चालवलंय यांनी. आणि बघा ती कसली विभत्स गाणी लावली आहेत. हे हिडीस नाच करतायत. आणि हे सगळं चाललंय गणपतीच्या समोर. लोकमान्यांनी काय सार्वजनिक गणेशोत्सव याच्यासाठी चालू केला होता? कायद्याचे रक्षक आहात तुम्ही, आम्ही तुमच्याकडे येणार म्हणून तुमच्याकडे कंप्लेंट केली. नाही तुम्ही याच्यावर कडक कारवाई करायला हवी. हो ठीक आहे. नाही अगदी कडक कारवाई करा यांच्यावर. हे बंद करा. हो बरं ठेवतो. हे गोष्टीचं पावित्र्यच उरलेलं नाहीये. नुसता धांगड धिंगाणा मनमानी चालली आहे. त्यांना ना भर चौकात फटकावले पाहिजेत चांगले. काय म्हणाले काय कमिशनर साहेब? पाहतो म्हणतात. पण हा असा धांगड धिंगाणा आणखी किती दिवस सहन करायचा आपण? जाऊ दे आता, तुम्ही शांत व्हा बघू आधी. तुम्ही तक्रार केलीत ना, मग झालं तर. आपण आपलं कर्तव्य केलेलं आहे. आता ते बघून घेतील ना. आपल्याला उशीर होतोय इकडे. निघायचं का? हो दिनकर देवदत्त चला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती चालले गावाला, पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मोर्या रे बाप्पा मोर्या.